गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण मस्त मजेत आहोत. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे दुसरा दिवस, म्हणजे उद्या आम्हाला करायचं आहे शिफ्टिंग. आणि म्हणजे काल तुम्हाला माहिती आहे थोडंफार मी पॅकिंग करून घेतलं आहे. आणि आज मला थोडंफार किचनचं पण पॅकिंग वगैरे करायचं आहे. त्यातल्या त्यात मला बाळालासुद्धा सांभाळायचं आहे आणि भरपूर अशी कामं आहे. त्यामुळे आज मला प्रीतम खूप जास्त हेल्प करणार आहेत आणि त्यांनी सुरुवातसुद्धा केली आहे हेल्प करायला. तुम्हाला दाखवते मी. माझं बाळसुद्धा मला हेल्प करणार आहे आज. तर आधी त्याचा नाश्ता आहे, तो नाश्ता त्याचा फिनिश करेल. आणि इथे प्रीतम सगळे डबे वगैरे पुसून ठेवतो आहे, कारण आम्हाला हे सगळे डबे नंतर भरून घ्यायचे आहेत. आणि भरायच्या आधी एकदा पुसून तर घेतलंच पाहिजे, कारण आज मला भरपूर असे कामं करायचे आहेत. म्हणजे थोडेफार कपडे एक्स्ट्राचे धुवायचे, दोन्ही वॉशरूम क्लीन करून द्यायचं आहे, जसं की आपण घर सोडतो. हां आली प्रीतम, कचरेवाली आली. फक्त ते 2 पिशव्या देऊन दे, मी आता झालत आहे. कचरेवाले मावशी आले, त्यांना घर क्लीन करून द्यायचं. तर घर मी त्यांना प्रॉपर उद्या क्लीन करून देईन, पण आज मी दोन्ही पण वॉशरूम वगैरे सगळं क्लीन करून ठेवेल. त्यातल्या त्यात मला थोडेफार माझे एक बेडशीट आहे ती वॉश करायची आहे, कार्पेट वॉश करायचं आहे, दोन्ही पण गॅलरीज वॉश करून ठेवायचे आहेत. असं खूप सारे असे आज कामं आहे. आणि त्या मला जे आपले तोरण असतात ना ते पण सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आणि आज चांगली ऊन पण पडली आहे, तर आज केलेलं बरं राहील, म्हणजे ते उद्यापर्यंत प्रॉपर सुकून जाईल आणि मग इझिली आम्हाला घेऊन पण जाता येईल. अवयूची चिडचिड सुरू झाली आहे, कारण त्याचं गाणं बंद झालं आहे. मला ब्लॉगिंग स्टार्ट करायचं होतं त्यामुळे. चला तर असेच कनेक्ट राहा. बाकी सगळे काय कामं आज मी दिवसभरात करते तुमच्याशी नक्की शेअर करेन. ओके, सो माझे ऑलमोस्ट 50% कामं झाले आहेत. त्यातल्या त्यात सर्वात पहिले म्हणजे माझं एक कार्पेट वॉश झालं आहे, माझी चटई पण वॉश करून झाली आहे. दोन्ही वॉशरूम मी व्यवस्थित क्लीन करून घेतले आहे, कारण सोडायच्या आधी ऑब्व्हियसली त्यांना घर क्लीन करून द्यावं लागतं. आणि त्याचबरोबर आता मी करते स्वयंपाकात मी आज एकदम सिम्पल मेन्यू ठेवला आहे, म्हणजे चपाती, राईस आणि बेसन मी बनवते आहे. आता याला उकळी येईल, त्यानंतर 5 ते 7 मिनटं परत आपण याला शिजू देऊ. माझं हे रेडी आहे. त्यानंतर मी थोडेसे हे तळून घेतले आहेत. मलाही आवडते, प्रीतमलाही आणि अवयूला, पण अवयूला मी 1 किंवा 2च देतो. फक्त माझ्या चपात्या राहिल्या आहेत, ते मी आता करून घेईल. आणि त्यानंतर माझा कुकर घालणार, कारण आपली एक उकळी आली आहे. थोडीशी कोथिंबीर ओके, आता याला 5 ते 7 मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. आणि तिथेच मी अवयूसाठी जेवणाची तयारी करते आहे. मी त्याला आज वरण भात देणार आहे, त्यानंतर परत त्याला 2 तासानंतर थोडी चपाती वगैरे देईल. आणि यात मी घालणार आहे थोडं तूप. साधं वरण भात फारच कमी आवडतं, त्याला थोडंसं असं स्पायसी पाहिजे. तो माझ्यावरच गेला आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत. त्याला थोडं स्पायसी जेवण वगैरे जास्ती आवडतं, साधं त्याला एवढं काही आवडत नाही. बट मी त्याला ट्राय करते की जेव्हापर्यंत 2 वर्षाचा होईपर्यंत त्याला थोडं साधंच जेवण द्यायचं, सो त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही का थोडंसं व्यवस्थित राहील असं. तर आपली भाजी पण इथे शिजते आहे. चला तर आता मी अवयूला भरवून घेते, तेव्हापर्यंत आपली भाजी शिजते. आणि त्यानंतर मी गरम गरम चपात्या बनवेल आणि प्रीतमला जेवायला वाढेल. जेवण करायचं तुला जमणार आहे का उतरायला? हा उतर. जेवण करायचं बाळा. चला जेवण करायला उतरा. असं नाही करायचं अभि. चल पटकन जेवण करू. चला या. जेवण करायचं ना. चला जेवणाची वेळ झाली. जेवण करणार बाळ माझं. अवयू झोपला आहे आणि आता मी करणार आहे किचनची पॅकिंग. थोडीफार भांडी घासायची आहेत. पसाऱ्याकडे जाऊ नका अजिबात, कारण सामान थोडं बाहेर काढते आहे, सो पसारा होणारच आहे. ओके, सो आता मी पॅकिंग करायला स्टार्ट करते. माझ्या किचनची थोडेफार भांडी वगैरे, म्हणजे जे मी आता यूज नाही करणार आहे ते सगळे मी आधी पॅक करून घेते. माझ्याकडे आधी खूप छान मोठे मोठे बॉक्सेस होते, पण ते सगळे आम्ही मावशीला देऊन दिले, बिकॉज ते जास्ती दिवस ठेवला नाही ना त्यात इन्सेक्ट्स होतात आणि पाऊस वगैरे लागला किंवा पाणी वगैरे लागलं तर त्यात किडे पण होतात. त्यामुळे आम्ही ते सगळे देऊन टाकले. आणि आता मला रिअलाईज होत आहे की ते थोडंसं सांभाळून ठेवलं असतं तर आज मला उपयोगी पडले असते, पण ठीक आहे आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे. तर माझ्याकडे ना असे पोते आहेत,
यात मी माझी भांडी वगैरे भरू शकते. तर मी आता भरायला घेते, तुमच्याशी पण शेअर करते. चला तर आपण आता सुरुवात करूया. ही माझी कढई आहे. अशी माझ्याकडे आय थिंक ही एक कढई आहे जी मी 200 रुपीजला लोकल मार्केटमधून घेतली होती. आणि ही एक परात आहे, माझ्या मम्माला वाण म्हणून मिळालं होतं. असं खोलगट आहे. यात मी ना माझी आणि प्रीतमची चपाती मळायला मी वापरत असते. म्हणजे 1 ग्लास आम्ही फक्त पीठ घेते चपातीसाठी, किंवा 4 ते 5 चपात्या जमायला लागतात. त्यामुळे हे मला बरं पडतं. मी मोस्ट ऑफ टाइम हेच वापरत असते. माझ्याकडे हे स्टीलच्या प्लेट आहेत. हे मला माझ्या मम्मीने दिलेले 6 प्लेटा मला तिने दिले होते. आणि त्याचबरोबर हे मला माझ्या आईने दिले, म्हणजे सासूबाईंनी दिलेले प्लेट्स आहेत. याचा पूर्ण डिनर सेट आहे. मोठ्या प्लेटा, छोट्या प्लेटा, वाट्या आणि याचे 2 बाउल्स पण होते. कधीतरी दाखवेल तुम्हाला, पण ते मी जास्ती काही वापरत नाही. आणि त्याच्यावरचं जे कवर होतं, म्हणजे बाउल्सच्या वर हे असे कवर होते, पण याचं जे वरचं आहेत ना हे निघून गेलं. तर एक भीती असते, कधी मुंग्या गेला, काही गेलं जेवणात अन्नात, त्यामुळे मी हे खूप कमी वापरते. ते बाउल्स सुद्धा मी एवढे काही वापरत नाही. आणखी एक गोष्ट दाखवते, म्हणजे हे सुद्धा प्लेटा आहेत. हे मला आईने दिलेले, प्रीतमच्या आईने 6 प्लेटा दिलेल्या तिने. खूप छान प्लेट आहेत, म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये आहे. 3-4 वस्तू तुम्हाला द्यायचं असेल तर बरं पडतं. मी हे सुद्धा कधीतरी वापरत असते. ओके, त्यानंतर हे स्पून्स वगैरे मोस्ट ऑफ तर आई आणि मम्मीने दिलेले आहेत. त्यानंतर थोडेफार मी स्टार्टिंगला घेतले होते. अशी एक्साइटमेंट आहे मला जायसाठी. ही ट्रे आहे, मला वाण म्हणून मिळालेली यावर्षी. जिथे मी पार्लरसाठी जाते, म्हणजे जिथे मी थ्रेडिंग करायला जाते, तिने मला ही वाण म्हणून दिली. मला ही खूप जास्ती आवडते, कारण छोटीशी आहे. मी मोस्ट ऑफ टाइम यावर्षी यासाठी ही यूज करून शूट पण करत असते. आणि चहा किंवा कोणी आलं तर चहा बिस्किट सिंपल द्यायला, पाणी द्यायला वगैरे खूपच छान छोटीशी आहे. मला खूप आवडते. हे जे मी तुम्हाला दाखवले ना डिनर सेट म्हणून प्लेटा, हे त्याचे ताट आहेत. हे सुद्धा 6 आहेत. आणि यात एक ट्रे पण आहे. एक मिनिट मी दाखवते. एक ट्रे आहे. कोणी जास्ती लोक आले किंवा मोठी प्लेट द्यायची असेल तर मी ही वापरते. आणि याचबरोबर हे प्लेट आहेत. आणि याबरोबरच ना ही वाटते आहे याची. हे आईला आलेलं जेव्हा आईकडे वास्तुपूजन होतं 5-6 वर्षापूर्वी, तेव्हा हे मोठ्या मावशीने गिफ्ट म्हणून आईला दिलेलं. पण त्यांनी काही वापरलं नाही, पण आम्ही हे वापरतोय. जेव्हा लग्न झालं ना तेव्हा एवढी सगळी भांडी घेणं शक्य नव्हतं म्हणण्यापेक्षा ऑलरेडी होत्या. मम्माकडे भांडी भरपूर होती, तिच्या लग्नाची काही भांडी होती, आईच्या लग्नाची आणि वास्तुपूजनाची भरपूर अशी भांडी होती. तर आम्ही तीच वापरायला घेतली. आणि आम्ही असं नवीन म्हणून काही घेतलेलं नाही. आणि आणखी एक गोष्ट खूप स्पेशल आहे ती तुम्हाला दाखवते. म्हणजे ही कॅन मला वाटते 5 ते 7 लिटरची कॅन आहे. आणि ही खूप छान कॅन आहे. यात मी पाणी स्टोअर करते. यात खूपदा मी गरम पाणी सुद्धा स्टोअर करते. आणि स्टोअर केलेलं पाणी जसच्या तसंच असतं. याला एक असं नळ सुद्धा आहे. तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर तुम्ही ही कॅन इझिली कॅरी करू शकता. नळ असल्यामुळे पाणीसुद्धा घ्यायला इझी पडतं. आणि ही सुद्धा मला आईने दिलेली आहे. जेव्हा त्यांचं एका गावातून दुसऱ्या गावी किंवा दुसऱ्या शहरी पोस्टिंग व्हायचं तेव्हा त्यांना एक भेटवस्तू म्हणून त्या पर्टिक्युलर टीमकडनं किंवा त्या जिथे ते होते कामाला तिथे म्हणून एक गिफ्ट म्हणून मिळायचं. तर त्यांना ही कॅन तिथे गिफ्ट म्हणून मिळालेली. आणि खूप दिवस अशी ही त्यांच्याकडे पडूनच होती, कारण आई बाबा वगैरे एवढं कुठे जात नाही कॅन वगैरे घेऊन जाईल असं. तर ही कॅनसुद्धा त्यांनी मला वापरायला दिली. तर ही कॅन मी भरपूर वेळा वापरत असते. म्हणजे पाणी स्टोअर करायसाठी किंवा पिण्याचं पाणी भरून ठेवायसाठी वगैरे ही कॅन मी मोस्ट ऑफ टाईम वापरत असते. हे बाउल्स दाखवते. भरपूर सारी अशी भांडी आहेत जी मला आईने दिली आहे. तिच्या लग्नाची पण होती काही, आणि काही तिने अशी अधूनमधून विकत घेतलेली. आता त्यांचा संसार करून ऑलमोस्ट 40 वर्षाच्या वर झाले.
आणि भरपूर वेळा असं होतं, मलाही सुद्धा अजून आत्तापासूनच होतं की मी कधी बाजारात गेली तर एखादी वस्तू आवडली, जसं की आता माझ्याकडे अशी गंज, हे 1 किलो भाजी करायसाठी परफेक्ट आहे. अशी गंज माझ्याकडे 2 आहेत, पण तरीसुद्धा मला कधीतरी वाटतं की मी आणखी एखादी घेऊ, मला चांगला वाटला, जाडा वाटला, कमी पैशात मिळतो आहे तर मी घेऊन घेते असं विचार करते. तशा हिशोबाने आईने सुद्धा भरपूर घेऊन ठेवले आणि एवढं तिला काही वापरायला होत नाही, त्यामुळे ती मला म्हणजे तिच्या जुन्याला वापरायला देते आणि मी सुद्धा आवडीने ते वापरते, कारण नवीन घेण्यापेक्षा ते वापरलेलं कधीही बरं. त्यानंतर ही कढई आहे, ही मला माझ्या मम्मीने कढई दिली. ही भरपूर जाडी अशी कढई आहे आणि पसरट आहे. जेव्हा मला कधी चकल्या तळायच्या असतात किंवा मला कधी शेव करायची असते तेव्हा मी पर्टिक्युलरली वापरते कढई, कारण तेल कितीही घाला, म्हणजे तेल भरपूर प्रमाणात घातलं आणि भरपूर सारे टाकले तर कसं 2 ते 3 घाण्यामध्ये सगळे चकल्या तुमच्या तळून होऊन जातात त्यामुळे. आणि त्याचबरोबर हे एक आहे, हे ना त्या डिनर सेट मधलंच एक आहे. हे मला माझ्या मम्माने दिलेलं, पण हे थोडं खराब झालंय. मध्ये आमच्याकडे गरम पाणीच येत नव्हतं तर मी हे इंडक्शन वापरलं, सो हे थोडं पातळ झालंय. तर मी विचार करते की हे मी आता टाकून देऊ किंवा मी कधी कणिक मळायला किंवा काहीतरी धुवून काढायला, भाज्या वगैरे धुवायसाठी कधीतरी वापरेल. म्हणजे याला मी भरपूर असं घासलं पण तरी सुद्धा हे निघत नाहीये, तर त्याला अजून 2 ते 3 वेळा घासावं लागेल. पण हे पातळ भरपूर आहे तर यावर यानंतर काही असं गरम करता येणार नाहीये मला. ओके, ही भांडी झाली. असं माझ्याकडे असे माझ्याकडे 2 आहेत मोठे, यात मी नॉनव्हेज वगैरे बनवत असते मोस्ट ऑफ टाइम. आणि हा एक आहे, हा मी 90 रुपीज की 80 रुपीजला घेतलेला, पण हा भरपूर असा पातळ आहे. म्हणजे घेतला तेव्हा मला वाटलं जाड आहे पण भरपूर पातळ आहे. तर भाजी वगैरे मी करते कधीतरी, पण मोस्ट ऑफ टाइम मी कढईमध्ये वगैरेच भाजी बनवते. हे सुद्धा मला आईने दिलंय. म्हणजे मला असं आठवत नाही की मी असे खूप भांडे स्वतःहून विकत घेतले, हे मला आईनेच दिलंय. चहाचं भांडं हे ताईला मिळालेलं ऑफरमध्ये, 2 मिळालेले, ते एक तिने ठेवलं आणि एक आईला दिलेलं. आईकडे ऑलरेडी होतं तर मग तिने ते मला दिले वापरायला. ही प्लेट जसं की मी सांगितलं मम्माने दिलेली. असे मला खूप सारे वाटे मला आईने दिल्यात, म्हणजे मला वाटते 6 ते 7 वाटे असे तिने मला दिले आणि हे खूप कामात येतं. फ्रीजमध्ये काही ठेवायचं असलं किंवा काही छोट्याशा गोष्टी धुवायचं असेल, अद्रक सांबारचं पेस्ट म्हणून यूज करायचं असेल तसं तर मी डबाच यूज करते, पण हे सुद्धा वापरायला बऱ्यापैकी चांगलं आहे. मला भरपूर असं कामाची गोष्ट ठरली. हां, ही ना मी यात माझा भात बनवत असते, म्हणजे तांदूळ मी यात शिजवते म्हणण्यापेक्षा कुकरमध्ये मी हा भांडा यूज करते. माझ्याकडे कुकरची भांडी अशी नाही आहे. मी जेव्हा कुकर घेतलं तर मला खरं तर हा कुकर खूप महागात पडला आणि लग्नानंतर मी लगेच हा कुकर घेतलेला जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो. आणि त्यानंतर हे भांडं मी नागपूरवरून आणलेलं 80 रुपयाचं आणि हे खूप छान भांडं आहे, खूप म्हणजे खूप. माझा आणि प्रीतमचा भात यात आरामात होतो, माझा प्रीतमचा अभियूचा. तरी सुद्धा यात आणखी म्हणजे मला वाटते यात मी 1 वाटीचा भात करते प्रॉपर होतो. अजून अर्ध्या वाटीचा पण करायचं असतं, जसं 1/2 पावणा जास्ती आला आणि तरी करायचं असतं तरी हे प्रॉपर ठरतं माझ्यासाठी वापरायला. हा, अशी जे छोटे वाटे आहेत ना हे मला वाटते जर्मनचे आहेत, बघू शकता. अशी मला 3 वाटे माझ्या मम्मीने दिले. थोडी भाजी उरली किंवा भाजी झाल्यानंतर आपण, माझी सवय भाजी झाली की मी भांडी लगेच काढून घेते घासायला, चिकट असल्यामुळे. आणि जी भाजी बनवली ती मी यात शिफ्ट करते आणि मग इझी पडतं मला नंतर घासायला म्हणा. किंवा मोठं भांडं ठेवण्यासाठी एवढी माझ्या इथे या किचनमध्ये जागा नाही आहे, तर खूप सारा मला जागेचा प्रॉब्लेम होतो इथे मोस्ट ऑफ टाइम. त्यावेळेस मी अशा छोट्या छोट्या भांड्यांमध्ये माझं जेवण काढून घेते आणि जेवण काढल्यानंतर मग हे इझी पडतं मला ठेवायसाठी. याचा एक प्रॉब्लेम असा आहे ना की यावर तुम्ही काही ठेवू शकत नाही, बिकॉज हे खाली स्टेबल असं नाही, त्यामुळे यावर तुम्ही ठेवू शकत नाही. पण ठीक आहे, हे तुम्ही कशावर तरी नक्कीच ठेवू शकता. असं झालंय. ओके, हे जे ग्लास आहेत हे सेट ऑफ 6चा ग्लास मला रिसेप्शनला गिफ्ट म्हणून आलेला. नागपूरला जिथे माझं सासर आहे तिथे शेजारी एक काकू राहतात, त्यांनी आम्हाला सेट ऑफ 6चे ग्लास हे गिफ्ट म्हणून दिलेले, जे की मला खूप कामात पडतात. थँक्यू सो मच काकू. माझ्याकडे टोटल 6 ग्लास आहेत, म्हणजे हे सेट ऑफ 6चे आणि एक मोठा ग्लास जो लग्नात 5 भांड्यामध्ये आई बाबा देतात, तर त्यातला एक मोठा ग्लास आहे. पण डिझाईन वाईज सेम आहे.
हे अवयू इतका बदमाश झालाय, हे दोन्ही त्यांनी काढून टाकले आणि हा निधीचा आहे, निधीने आणलेला डबा आहे. पण ठीक आहे, मी शोधेल हे घरात आता शिफ्टिंग करताना. ऑब्व्हियसली काही भरपूर सारे असे सामान असतात जे तुम्हाला अख्खे वर्ष दिसत नाही पण शिफ्टिंगच्या दिसतात, तर त्यावेळेस मी शोधेल. आणि हे 2 हुक्स मला सापडले, तर यात काहीतरी भरून मी तिच्यासाठी खाऊ देणार आहे. ओके, हां, हे आईस्क्रीम प्लेट्स आहेत. म्हणजे आईस्क्रीम खायसाठी ऍक्च्युली हे प्लेट्स असतात, पण यात आम्ही भाजी घेतो कारण प्रीतमला थोडीशीच भाजी लागते जेवणासाठी. आणि मोस्ट ऑफ टाइम असं होतं की प्रीतम ज्या प्लेटमध्ये जेवण करत असेल त्याच ताटात किंवा त्याच प्लेटात मी भाजी घेते, तर भांडी कमी फुटतात. भांडी जास्त नको निघाला त्यासाठी माझे प्रयत्न असते, कारण घासायसाठी मीच असते. सो मी मावशी वगैरे ठेवली नाही अजून. हे प्लेट्स मला जे छोटे प्लेट्स आहेत जे असे भाताच्या ह्याच्यावर झाकायला एकदम परफेक्ट बसतात, तर हे प्लेटा म्हणजे यावर मी वरणाचं छोटंसं ठेवते. हे दाखवते मी तुम्हाला काय ठेवते ते. तर हे कुकरमध्ये एकदम परफेक्ट बसतं, म्हणजे 3 भांडी मी ठेवू शकते, एवढं प्रॉपर ते बसतं. आणि हे मला प्लेट्स आईने दिले. आईने मला भरपूर अशी तिची भांडी दिली आहे, म्हणजे ती वापरत नव्हती म्हणून त्यामुळे तिने मला दिलंय. त्यानंतर हे मी एक फक्त डीमार्ट मधनं दुधासाठी घेतलेलं खूप स्टार्टिंगला. त्याच्या खाली पूर्णपणे ते असं होतं, पण हे घासून क्लीन झालंय प्रॉपर असं. हा, त्यानंतर ही 2 भांडी पण मला आईनेच दिली आहेत. दोन्ही पण म्हणजे हा ताईचा आहे, कल्पाताईचा आहे, ती वापरत नव्हती त्यामुळे मला दिलं. मला 1 लिटर दुधासाठी हे चांगलं बऱ्यापैकी बरं पडतं. आणि खीर वगैरे करायसाठी मी हे पातेलं वापरते, कारण खीर भरपूर वेळा असं उकळू द्यावं लागतं आणि मग खाली लागायची भीती असते. पण याचं जे बूड आहे हे भरपूर असं स्ट्रॉंग आहे, पातळ नाही आहे, त्यामुळे मी हे वापरत असते दुधासाठी. खरं तर हे 3ही भांडी जी आहेत माझी, ते 3ही पण मी दुधासाठीच वापरते. खीरसाठी 1 लिटर दुधासाठी आणि अर्धा लिटर दुधासाठी किंवा चहासाठी. अशी माझ्याकडे 4 भांडी आहेत. एक जे हँडलवाले आहे त्यात पण मोस्ट ऑफ टाइम मी चहा बनवत असते, ते भांड झालं. ओके, हा डबा रुपालीचा माझ्याकडे राहिलाय, ती आली की तिला आपण यात खाऊ घालून देऊ. ओके, ही भांडी अशी सेट ऑफ 3 मी 499ला डीमार्ट मधनं घेतलेलं. भातावर जेव्हा मला वरण लावायचं असते कुकरमध्ये त्यावेळेस मी याच्यासोबतच हे किंवा असे 3 आहेत, म्हणजे छोटं मोठं आणि त्यापेक्षा मोठं असे 3 आहेत, तर हे मी वापरत असते त्यावेळेस. आणि जसं की मी तुम्हाला दाखवलेलं तसे हे 3 मम्माने मला दिलं होतं. ते ही मला आईने दिलेली वाटी आहे. तिला वाणमध्ये आलेल्या भरपूर गोष्टी ती मलाच देत असते, कारण एकतर मला लागतं पण, आणि नवीन घेण्यापेक्षा घरी जर आहेत वस्तू तर तेच वापरलेलं बरं. पण हा तरी सुद्धा मी ना लागणाऱ्या वस्तू मी घेतच असते नो डाऊट, पण मला तरी सुद्धा ना स्टीलच्या प्रॉपर असं सेट घ्यायचं आहे. प्लेटा, वाट्या, ताट, असे चमचे, गोड काही खायसाठी वगैरे असे मला स्टीलचे घ्यायचे आहेत. तसं तर मला स्टीलचे मम्माने 7 असे ताटं दिल्यात स्क्वेअर शेपमध्ये, जे की तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघितलं असेल, ते दाखवतेच तुम्हाला. आणि ही एक प्लेट आहे, ही एक नाही असे मी 4 की 5 प्लेटा घेतल्या. जेव्हा आपण भाजी बनवतो म्हणजे गंजात वगैरे गंज वगैरे वापरतो पातेलं वगैरे, त्यावेळेस अशी प्लेटा झाकायला बऱ्या पडतात. आणि यावर थोडं तुम्ही पाणी सुद्धा घालून ठेवू शकता की तुमची भाजी खालून जळायला नको, आणि ते थेंब थेंब पाणी पडत असतं इथनं, सो भाजी जळत नाही आणि व्यवस्थित शिजून येते ती. ओके, हे एक भांड आहे. भांडं म्हणण्यापेक्षा हे एक वरण घोटायसाठी मी मोस्ट ऑफ टाइम वापरते. विस्कर म्हणता येईल याला, विस्क करता येते. आणि फक्त वरणच नाही तर मी अव्यूसाठी जेव्हा शिरा बनवते तेव्हा सुद्धा मी याला कंटिन्युअस फिरवत असते, किंवा मी त्याच्यासाठी पेज बनवते. मी मोस्ट ऑफ टाइम त्याच्यासाठी रागीचं असू द्या, बाजऱ्याचं असू द्या, ज्वारीचं असू द्या, असे मी पेज बनवते त्याच्यासाठी. सो त्यावेळेस कसं पाणी घातल्याबरोबर तुम्हाला असं विस्क करावं लागतं. चमचेपेक्षा हे कधीही बरं आहे आणि खूप चांगलं आहे. हे सुद्धा मला आईने दिलंय. मला असं वाटते आईची अर्धी भांडी तर मीच घेऊन आली आहे, आज रिअलाइज होत आहे. ओके, त्यानंतर ही एक वाटी आहे, ही वेगळी वाटी आहे. एक मोठा ग्लास, ही वाटी, ताट, असे 5-6 भांडी लग्नात आईने दिलेली मला. आणि ह्या वाट्या मी इथे घेतलेल्या स्टीलच्या वाट्या. मला पर्सनली स्टीलच्या गोष्टी आवडतात प्लास्टिक वगैरे पेक्षा, पण डबे मी अजून स्टीलचे घेतले नाही आहेत. मला घ्यायचे म्हणण्यापेक्षा मी थोडा वाट बघते,
की कधी घ्यायचं आणि गरजेचं आहे का घेणं, कारण सध्या माझं प्लास्टिकच्या डब्यात सुद्धा काम होत आहे। नॉर्मली कसं होतं ना की तुम्ही एक डबा घ्यायला जातो तर 200 ते 250च्या मध्ये पडतं, ज्यात तुम्ही फक्त 1 किलो कोणतंही डाळ किंवा काही ठेवू शकता। आणि ते जर डीमार्टमधनं मी 100 रुपयात 3 डबे आणले किंवा कधी छोट्या प्रमाणात असतं तर 6 डबे आणले, ते मला भरपूर असं कामात पडतंय आणि याने पैशाची बचत तर होतच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक माझं असं पर्सनली माझ्या मनात एक आहे की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल, माझं आणि प्रीतमचं स्वतःचं घर होईल, त्यावेळेस मी सगळी स्टीलचे प्रॉपर असं सेट ऑफ डबे घेईल। म्हणजे मला 1-2 असे वेगवेगळे नाही घ्यायचे आहेत, त्यावेळेस मी असे प्रॉपर 12चा सेट, 5 किलोचे 6, 1 किलोचे 12 असे व्यवस्थित असे दिसणारे घेईल। मला असे वेगळे त्यावेळेस नको असं वाटतंय मला आता, म्हणजे मी विचार करून ठेवलाय तशा हिशोबाने। बघू आता कसं काय करता येईल, कधी आमचं घर होईल, जेव्हा कधी होईल तेव्हा तुमच्याशी तर नक्की शेअर करणारच मी, नो डाऊट। ओके, हे सुद्धा आईला वाणात आलेले प्लेट्स आहेत, पातळ आहेत पण भरपूर कामाचे आहेत, माझ्यासाठी भरपूर कामात पडतात। ओके, हा तिसरा वाटा मम्माने दिलेला तिसरा आहे। त्यानंतर हे वाट्या प्लेटा माझ्याकडे अशा वेगवेगळ्या पण आहेत, छोटे मोठे पण आहेत। असे मी अवयूसाठी घेतलेले 2 की तो छोटा आहे तर त्याला छोटे आहेत तसं द्यायचं म्हणून, पण एवढं काही त्याने वापरलं नाहीये। तर मी आता एक माझ्या डाळीत ठेवते, याच्यापेक्षा छोटी आणखी एक वाटी आहे ती डाळीत ठेवते, म्हणजे एक वाटी लावली की आम्हा तिघांना भरपूर पडतं, तसं करते मी। ओके, माझ्याकडे असे 3 स्टँड आहेत, जेवण झालं की यावर ठेवायचं, इझिली मूव्ह करता येतं, खालून पुसून घेता येतं, त्यासाठी म्हणून माझ्याकडे। आणि माझ्याकडे आणखी 2-3 स्टँड होते वाले, जेव्हा मी वांग्याचं भरीत करते, आमच्याकडे भरपूरदा मी वांग्याचं भरीत बनवत असते, तर त्यावेळेस ते भाजून घेण्यासाठी एकदम बेस्ट असतं ते। आधी मी एवढे भांडी भरून घेते, त्यानंतर तुम्हाला ताटं वगैरे दाखवते।